हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 3380. फुगडी फुगडी घालिता उघडी राहे, लाज सांडोनी एक एकी पाहे. फुगडी गे अवगे मोडी गे, तरीच गोडी गे संसार थोडी गे. मागे जे शिकलीस होती पोटी, तेची विचारुनी आता उच्चारी ओटी. त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठी, सावरुनी धरी घाली मूळबंदी गाठी. आगळे पावले जिंकी एकाएक, पावसी मान हे मानवती तिन्ही लोक. तुका म्हणे तुझ मज मध्ये एक भाव, समतू के बार घेऊ पाव उंच ठाव. 3680. संसारातील कामे करताना म्हणतात, फुगडी घालताना संसारातील आसक्ती लाज सोडून निरुपाधिक परब्रह्माला तू पहा. मी माझे मला ही हीन भावना टाकून दे, तर फुगडीची मजा येते. विवेकपूर्ण विचाराने देह प्रपंचाची ममता तोड. मातेच्या उदरातून तू सोहम सोहम आठवीत होतीस, त्याचे स्मरण कर आणि मुखाने त्याचा उच्चार कर. तुझ्या पाठीवर सत्व रज तम या 3 गुणांची वेणी रुळत आहे, ती सावरून धर आणि तिची मूळबंधाच्या आसनावर गाठ घाल. पुढे एक एक पाऊल टाकीत योगाची भूमिका जिंकीत जा, त्यामुळे तुला त्रैलोक्यात खरा सन्मान प्राप्त होईल. तुझ्या माझ्यात एकच चैतन्य आहे असा साम्यावस्थेचा छंद घेऊन, म्हणजे त्याचे चिंतन करीत अद्वैत्याभूतीच्या उच्च अवस्थेला आपण प्राप्त होऊ, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3681. फुगडी सवती माझे तू, हागोनी भरले धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू. फुगडी घेता आली हरी, उठ जावो जगनोरई. हात पाय बेंबळ जाती डुंगन घोळीता, लागे माती 7-5 आणल्या हरी. वाचुनी काय तगसी पोरी, सरला दम पांगले पाय. अजूनी गरी गोळीसी काय, तुका म्हणे अजून तरी सांगितले ते गदडी करी. 3681. सखे देहबुद्धीने केलेल्या या संसारामध्ये तुला गोडी आहे, त्यामुळे परमार्थ करणाऱ्या मला तू प्रतिबंध करणारे तू माझी सवत आहे. संकल्प विकल्प काम क्रोध आदी विकाराने तुझे मनरूपी अंग भरले होते. विवेक बुद्धीने धुवून टाक, नाहीतर तुझा धिक्कार आहे. या देहादी प्रपंचाशी फुगडी खेळून कित्येक या खेळात जिंकले. फुगडीच्या या खेळात तुला हार खावी लागली. म्हणून जगाशी संबंध ठेवणाऱ्या सखे, चल उठ, आपण परमात्म स्वरूपाकडे जाऊ, असे महाराज म्हणतात. पारपंचिक क्रीडा करताना म्हातारपण आले म्हणजे तू दुर्बळ होशील. तुझ्या देहातला मळ तुझ्या बुद्धीला लागेल. हे बये, पंचमहाभूते व सप्तधातू यांना जिंक, म्हणजे खेळात तू टिकशील. तुझे बळ कमी झाले आहे तरी तू खेळात का भाग घेत आहेस? हे गधडे, मी तुला सांगितले तसे कर, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3682. तुशी कोण घाली हुंबरी, साही पांगल्या 18 चारी. सहस्रमुखावरी हरी, शेष शिनविले चंडू वासवे घातली उडी. नाथीला काळिया देऊनी बुडी, अशुद्ध पिता करुणा नाही. तुवा आपुली मावशी ही मारियेली. रावणांचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारियेली. जाण तू ठावा आहेसी अम्मा, तुवा आपुला मामा मारियेला. याशी खेळता नाश थोरू, तुकया स्वामी सारंग धरू. 3682. हे हरी, तुझ्याबरोबर कोण बरे हुंबरी घालील? तोंडाने गुरगुर करण्याचा खेळ. तुझ्याशी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे हा खेळ खेळताना दमून गेली. सहस्रे मुखाचा शेषही थकून गेला. खेळताना चंडू यमुनेत पडला, त्यावेळी तूच यमुनेत शिरून कालियाचा नाश केला. पुतनेचे अशुद्ध रक्त पिताना तुला करुणा आली नाही, तिलाही तू जीवे मारलेस. रावणाचे राज्य घरदार बुडविलेस, त्याची बायका पोरे मारलीस, हे आम्हाला ठाऊक आहे. या अवतारात तू कंस मामालाही मारलेस. तू निर्दय आहेस, हे आम्हाला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शारंगधर माझा स्वामी आहे, त्याच्याशी हुंबरी खेळेल, त्याची संसार बंधने तुटतात. ही भक्तीची हुंबरी आहे. 3683. म्हशी पोरा घेरे बार,
तुझे भुजीन खालील द्वार. पोरा हमा मारे म्हशी हमामा तू घाली. पोरावरी सांभाळी खाली तरीच म्हशी बोल. पोरा जिवाळ्याची ओल म्हशी घेता भाष. जीवा मी तू पणा नास. मज सवे खरा पण जाऊ नेदी घरा. आमुची ए रंगी दुजे तगे ना ए जगी. तुका सवे भास हरी जीवा करी नास. 3683. श्रीहरी भक्ताला म्हणतो, अरे पोरा तू माझ्याबरोबर हमामा खेळ म्हणजे मी तुझे खालचे द्वार अधोगतीचा मार्ग थांबवीन. अरे पोरा तू माझ्याशी हमामा खेळ. खेळताना वर खाली नजर ठेव म्हणजे कार्यकर्म केल्याने उन्नती होते व कार्यकर्म न केल्याने अधोगती होते याचा विचार कर. तुला जर प्रेमभक्तीची गोडी असली तर माझ्याशी बोल. माझ्याशी बोलू लागला तर जीवपणा मितूपणा यांचा भेद नाहीसा होईल. तू माझ्याबरोबर राहिलास तर मी तुला जन्म मृत्यूची पीडा होऊ देणार नाही. माझ्या संगतीत तुझे पण टिकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हरी म्हणतो विश्वासाने. जो आमच्याबरोबर राहतो त्याचा जीवभाव नाहीसा होतो. 3684. हमामारे पोरा हमामारे हमामा घालिता ठकली पोरे. करी एरजार 84ची पहिले पहारा रंगासी आले. सोहम सोहम ते बार घेतले देखोनी गडी ते विसरले. डाई पडिले आपणची दुसऱ्या पारा महानंदे. हमामा गाली छंद छंदे दिसे वाढे तो गोड वाटे. परी पुढे नेने पोर काय होते ते. तिसऱ्या पहारा घेतला वार अहमपणे पायन राहे स्थिर. सोसे सोसे करिता डाई पडसी सत्य जाणे हा निर्धार. चौथ्या पहारा हमामा घालिसी कांपविसी हात पाय. सूर्या पाटील याचा पोर यम्या त्याचे पडसील डाई रे. हमामा घालिता भ्याला तुका त्याने सांडिली गड्याची सोयी. यादवांचा मूल एक विठोबा त्या सवे चारितो गाई रे. 3684. प्रपंच करताना एक सुखात आसक्त होऊन राहशील तर तुझी फसगत होईल आणि तू 84 लक्ष योनीची एरझार करीत राहशील. गर्भावस्थेच्या पहिल्या प्रहारात रंगात येऊन तू सोहमचा छंद घेतलास. काहींनी सोहमचा छंद सोडला व संसाराचा डाव अंगावर घेतला. बालपणीचा दुसरा छंद आला आणि बालसुलभ क्रीडा करून महानंदाचा छंद घेऊन हमामा घालू लागलास. तेव्हा शरीराबरोबर आनंद वाटू लागला, पण पुढे भविष्यात काय घडणार हे कळेना. तिसरा प्रहर तारुण्याचा अहमतेच्या छंदाने पाय स्थिर राहीनात. विषयाच्या आवडीने प्रपंचाच्या भोवऱ्यात सापडशील हे निश्चित. वृद्धपणाचा चौथा प्रहर प्रपंच खेळात, त्यामुळे हातपाय थरथरतात. तू सूर्याजी पाटील यांचा मुलगा यमधर्म यांच्या तावडीत सापडशील. तुकाराम महाराज म्हणतात, हा हमामा घालताना मी भयभीत झालो. संसार सवंगड्यांची संगत सोडली. यादव कुळात जन्मलेल्या त्या मुलाच्या विठ्ठलाच्या संगतीने इंद्रियरूपी गायी चरावयास नेतो. 3685. सिद्ध करोनिया ठेविले कांडन मज सांगा तीन शुद्ध बुद्धी घे. आठवा हा धरी मज जागे करी मागील पहारी शेवटी जागे. समतुके घाव घाली ओ साजनी मी तुझ मिळणी जिवे मिळे. एक कशी पाकडी दुसरी निवडी निशेष ते सडी ओज करी. सरले कांडन पाक सिद्धी करी मेळवन शिरी साकरेचे. उद्धव क्रूर बंधू दोघे जण बाप नारायण जेवणार. तुका म्हणे मज माहेरी आवडी म्हणून तातंडी मूळ केले. 3685. मी शुद्ध बुद्धीच्या कांडन सहाय्याने आत्मविचार आत्मबुद्धी आणि देहभावाच्या बुद्धीचे कांडन तयार करून ठेवले. मी त्या बुद्धीला प्रारंभी सांगून ठेवले की तू तुझे मूळ स्वरूपाचे स्मरण ठेव. कर्मातीत होण्याची हीच वेळ. त्यावेळी मला जागृत करून आत्मजागृती दे. हे शुद्ध बुद्धी सखे, संपूर्ण जगतात एकच परमात्मा व्यापून आहे या भावनेच्या मुसळाचा घाव घाल म्हणजे दोघांचे जीव एक होतील. आणि सर्वत्र आत्मस्वरूपच झाल्यावर पाखंड टाक पाखडून. स्थूल देह आत्म्यापासून वेगळा झाल्यावर लिंग देह निवड, कारण देहाला मी ब्रह्म आहे अशी वृत्तीसह सडकून टाक. सखे असे कांडन तयार झाले. ब्रह्मरसाचा स्वयंपाक करून त्यात प्रेमरूपी दूध भक्तीची साखर मिसळून मिष्टान्ने तयार कर. उद्धव अक्रूर हे दोन बंधू जेवायला येणार आहेत. त्याच्यासोबत पिता नारायणही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला माहेराच्या लोकांबद्दल फार प्रेम असल्यामुळे मी त्यांना जेवायला बोलावले. 3686.
सावळी कांडन ओवी नारायण निवडे आपण भूससार मुसळ आधारी आवरुणी धरी सावरोनी थोरी घाव घाली वाजती कांकणे अनुहात गजरे छंद माई रे जागाऊ गीती कांडिता कांडन नवे भागशीन तुझ मजपन निवडे तो तुका म्हणे रूप उमटे आरिसा पाक त्या सरीसा सिद्ध झाला. 3686. एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणते सखे नारायण स्वरूपाचे चिंतन हेच कांडन आता अवर, कारण या कांडनातून अनात्म रूपाचे भूस काढून टाकून आत्मरूपी सारभूत असे धान्य याची स्वतः निवड करावी लागेल. प्रथम विवेक मुसळ घट्ट धरून इंद्रिये मन बुद्धी यांचा निग्रह करून वैराग्याचा घाव घाल. त्यावेळी अनाहत नादाची वाणीरूपी कंकणे वाजू लागतील. त्या छंदात आपण माहेरासाठी सुरात गाणी गाऊ. ज्यावेळी मी तूपणा हृदयातून नाहीसा होतो तेव्हा ऐक्यबोधाच्या कांडनाचे श्रम वाटेनासे होतात. ज्याप्रमाणे आरशात आपले रूप आहे तसे दिसते त्याप्रमाणे आत्मानुभवाची पाकसिद्धी झाली असे तुकाराम महाराज म्हणतात. काला. 3687. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. 3687. गोपाळ म्हणतात दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. हा गोड काला वैकुंठात मिळत नाही. आपण एकमेकांना काल्याचे घास भरू आणि आनंदाने हुंबरी खेळू. तुकाराम महाराज म्हणतात या खेळासाठी वाळवंट ही उत्तम जागा आहे. 3688. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा घांटे तेने नका भरू पोटे. 3688. कृष्ण गोपाळांना म्हणाला रे सवंगड्यांनो माझ्या मागे या तुम्ही पुरे म्हणे तोपर्यंत मी तुम्हाला पोटभर काला खाऊ घालतो. मात्र तुम्ही हळूहळू माझ्या बरोबर चाला एकमेकाशी बोलू नका. तुकाराम महाराज म्हणतात संसार रूपी थाटलेल्या कच्च्या कण्या खाऊ नका. त्या टाकून द्या त्या योगाने पोट भरू नका. 3689. शिंकले लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी तुम्ही वारे दोहीकडे मूक पसरुनी घडे वाहती त्या धारा घ्या रे दोहींच्या कोपरा तुका म्हणे हाती टोका अधिक उने नेदी एका. 3689. अरे गोरसाने भरलेले शिंक फार उंचावर बांधलेले आहे. त्यात हात घालून गोरस काढण्यासाठी मी तुम्हाला तिघांच्या खांद्यावर चढतो. तुम्ही माझ्या दोन्ही बाजूचा तोंडाचा आग करून उभे राहा. माझ्या दोन्ही कोपराच्या बाजूने शिक्यातील गोरसाच्या धारा वाहतील त्या नीट तोंडात घाला. गड्यांनो माझ्या हाताकडे पहा मी कोणालाही कमी पडू देत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 3390. पळाले ते भ्याड त्यांसी येथे झाला नाड दीट दिगे ते धनीवरी शिंकी उतरितो हरी आपुलिया मती पडली विचारी ती रीती तुका म्हणे घ्या रे पया कै पावाल या ठाया. 3690. जे गोप भेकड होते ते पळून गेले आणि काल्याला मुकली. श्रीहरी गोरस दुधाची शिंकी उतरवित होता. जे धाडसी होते त्यांना पोटभर मिळाला. जे आपल्या बुद्धीने साशंक झाले ते उपाशीच राहिले. तुकाराम महाराज म्हणतात अरे सवंगड्यांनो पोटभर गोरस खा तुम्ही पुन्हा इथे येणार नाही. 3691. झाले मग पोट केला गड्यांनी बोबाट एरे एरे नारायणा बोलो अबोलण्या खुना खांद्यावरी भार ती शिनती बहु भार तुकयाच्या दातारे नेली सुखी केली पोरे. 3691. देवा आमचे पोट भरले असा गोपाळांनी मोठ्या बोबाटा केला. नारायणा तू आता ये. ज्याविषयी बोलता येत नाही देवाच्या स्वरूपाविषयीच्या खुणा बोलू. ज्यांनी श्रीकृष्णाला खांद्यावर उभे केले होते ती फार थकून गेली होती. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या उदार दानशूर देवाने सर्व पोरांना आपल्या बरोबर घेऊन सुखी तृप्त केले. 3692. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे त्याविन हे नासी नवे दुसरी या ऐसी
सवे तुकया मेला त्याने अगुणा अनिला. 3692. सकाळी उठून गवळणी घरात पाहतात तर दुधाची सर्व भांडी पालथी घालून ठेवली होती. दह्या दुधाची चोरी नंदाच्या मुलाने केली, त्याशिवाय दुधाचे अशी नासाडी दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, गवळणी म्हणू लागल्या, हा मेला देऊचा तुक्या त्याच्याबरोबर होता, त्यानेच निर्गुण हरीला सगुण रूप देऊन आमच्या घरी चोरी करण्यास पाठवले. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.